गांजा विशयाचेर आर्लेकर आनी आसगांवकार हे सध्याचे आनी आदल्या आमदारांनी एकामेका आड केल्ल्या आरोपाची चौकशी पुलीस महासंचालक आनी एएनसीन करची, मुख्यमंत्री आनी भाजपा प्रदेशाध्यक्षांनी गंभीर दखल घेवची आरजेपीच्या विरेश बोरकारान मागणी केल्या। जेन्ना आदलो आनी सध्याचो भाजप आमदार एकामेकांचेर ड्रग्स व्यवहाराकडेन संबंध आशिल्ल्याचो आरोप करता तेन्ना मुख्यमंत्र्यान हस्तक्षेप करपाची मागणी नेट धरता। आरजेपीन हो विशय लावन धरत सरकाराचो फोग काढलो। अजून मेरेन कसलीच खर कारवाई जावंक नाशिल्ल्यान दुबाव उक्तायत भाजपाचो गांजाक तेको आशिल्ल्याची टिका आरजेपी फुडाऱ्यांनी ह्या वेळार केली। गांजा आसा तरी खंय वो खंयच्यान येता, वो मोपा एअरपोर्टा वयल्यान येता, तो थंयच्यान जो ग्रीनफिल्ड एअरपोर्ट म्हणून डिक्लेअर केला, हो गांजा ग्रीनफिल्ड एअरपोर्ट डिक्लेअर केला, खंयच्यान येता, वो पत्रादेवी चेक पोस्टाच्यान येता काय तो पेडण्यान आतां उगोवपाक लागला। जसो की पणजेन तुम्ही पळयता, पणजेच्या ऑलमोस्ट 5 इन्सिडेंट जाले, पणजेन गांजा मेळटा। आता गांजा सिटी डिक्लेअर करपाची उरल्या, म्हणजे प्रत्येक कडेन गांजा गांजा गांजा। आणि त्यांचे जे एक एमएलए स्टँडिंग एमएलए प्रवीण आल्लेकर हो आपूण जावन सांगता की गांजा आसा म्हणून, मग चीफ मिनिस्टरान तेजेर अजून पर्यंत आपणाचो स्टेटमेंट दिना, बींग अ होम मिनिस्टर। तसोच जो लोकल पीआय आसा तेणे स्टेटमेंट दिवना, तसोच जो डीजीपी आसा तेणे स्टेटमेंट दिवना। म्हटल्यार हे आता पुराय प्रूफ जाता की बाबा हो जो सरकार आसा, जो बीजेपी सरकार आसा, हो बीजेपी सरकार ड्रग्स, गांजा आणि प्रॉस्टिट्यूशन ह्या सगळे माफियांक टोटल सपोर्ट करता। हे खंयच्यान येता, खंयच्यान सप्लाय जाता, म्हटल्यार तो किंग पिन कोण आसा हे पयलू धरपाक जाय। आणि सेम थिंग जो स्कुलिंग इन्स्टिट्यूट आसा थंय वचून पावला, थंय वचून आमी सांगप तांकां धाडले कित्याक भुरग्यांक फाल्यां त्रास जावपाक जायना म्हणून आमी तांकां धाडले। कित्याक खूब जाण भियाता की बाबा फाल्यां कोण कितें करीत, कोण आपणाचेर एक्शन घेत, कोण ताका लागून ते भियोन आमकां सांगता। सो आमी जेन्ना सांगता तेन्ना ती एक्शन जावपाक जाय, ते लिपोवन दवरपाचें ना, तेंचेर एक्शन जावन ते बंद जावपाक जाय। एक्स मिनिस्टर आणि बीजेपीचो एक टॉलेस्ट लीडर, सिनियर लीडर बाबू आसगांवकर थंय पावलो आणि एक तीन धाकटीशी त्यांनी पहिली बाईट दिली। थंयसर म्हटलें की 4 इन्सिडेंट त्यांनी कोट केलो, एक एसिड अटॅक आणि पयलींचे 3 इन्सिडेंट त्यांनी कोट केले। आणि मागीर त्यांनी म्हटलें की लॉ अँड ऑर्डर पेडण्यान कॉलेज जाल्लें आसा आणि सीएमाचेर तेजेर लक्ष ना आणि एका जबाबदार थंयचोच बीजेपीचो आमदार प्रवीण आल्लेकर आसा। मागीर त्यांनी प्रवीणाचो तसलोच बॅकग्राऊंड आसा म्हणून सांगले, ताजो गांजा बॅकग्राऊंड आहा, तो गांजा विकतालो म्हणून तशें सांगले। म्हणजे बीजेपीचो टॉलेस्ट लीडर आणि एक्स मिनिस्टर जेन्ना अशें म्हणटा तेन्ना सिरियस घेवपाक जाय। तुका जर गोंय काबार जाल्लें नाका आनी पेडणे काबार जाल्लें नाका जाल्यार तुवें प्रवीण आल्लेकर खंय खंय ड्रग्स नाल्यार गांजा विकता ते सांगचें आनी एक्सपोज करचें। नाजाल्यार तुवें ते भाशीन बांदलेले आसा ते देवशे आनी सुशेगाद जाणटेपणान घरा बसचें। मागीर प्रवीण आल्लेकरान तेका काउंटर केलो आनी तिणी सांगलें की तेजो चेडो जो आसा थंयसर ड्रग्स विकता नाजाल्यार गांजा विकता म्हणून। सो एकामेकाचेर हे आरोप करपाक लागले, अशें कॉम्पिटिशन चालूच आसा। सो जेन्ना प्रवीण आल्लेकरान म्हटलें की तो गांजा विकता नाजाल्यार बाबू आजो चेडो गांजा विकता अशें म्हटलें, तेन्ना आमी प्रवीण आल्लेकराक सांगता की तुवें ते एक्सपोज करचें। कित्याक जेन्ना तुका क्वेश्चन विचारलो तुवें सांगलें बाबू आजगांवकरान प्रूफ करचें की तेजो तो खंयसर गांजा विकता म्हणून। सो आमी तुका सांगता की जेन्ना तूं बाबू आजगांवकराच्या चेड्याचेर एलिगेशन घालता की तेजो चेडो गांजा विकता म्हणून, तुवें प्रूफ करचें। तर आमकां तर दिसना तो प्रूफ करतलो म्हणून, की हे आमकांय पळोवपाक जाय की प्रवीण आल्लेकर हे करतलो काय ना तो। गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि अरुण नाईक।